14 वर्षाच्या आशीसाठी जेव्हा संध्या यांनी बालपणीची सखी अमृता आपल्या 24 वर्षाचा मुलगा सचिनसाठी आशीचा प्रस्ताव घेऊन आली, तेव्हा संध्या स्तब्ध झाली. त्या काही वेळ आपल्या सखीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिल्या, जणू काही ऐकून त्यांच्या शुद्ध हरपल्या होत्या. बऱ्याच वेळानंतर त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, "अमृता, तुला काय होतंय? हे काय म्हणतेस तू? माझी आशी अजून लहान आहे. फक्त 15व्या वर्षात पाऊल टाकलंय तिने, आणि तू तिच्यासाठी तुझ्या मुलाचा, जो तिच्यावरून 10 वर्षांनी मोठा आहे, त्याच्यासाठी प्रस्ताव घेऊन आलीस. तुला शुद्धी आहे का? मी इतक्या कमी वयात माझ्या मुलीचे लग्न कसे काय करू शकते?" अमृताने खोल संकोचात उत्तर दिले, "सध्या माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस. मी हे कुठे म्हणाले की तू आत्ताच आशीचे लग्न करून टाक. खरं सांगू का, तर मीही सध्या अशा परिस्थितीत नाही की सचिनचे लग्न करू शकू. पण तुला तर माहीत आहे सचिन किती हट्टी आहे. त्याच्या मनातल्या गोष्टी किती गंभीरपणे घेतो तो." अमृताने पुढे सांगितले, "कळत नाही कधीपासून तो आशीचे स्वप्न उराशी बाळगून बसला आहे. तो खूप प्रेम करतो आशीवर. मी त्याच्या डोळ्यांमध्ये आशीसाठीची तळमळ पाहिली आहे. जर आशी त्याला नाही मिळाली तर तो वेड्यासारखा होईल. एकदा मी त्याला गंमत म्हणून म्हटले होते की आता काहीतरी कामधंदा शोध, तुझे लग्न लावून देईल. हे ऐकून तो माझ्या गुडघ्यांवर बसला आणि माझे हात पकडून म्हणाला, 'आई, मी लग्न करणार तर फक्त आशीशीच. जर ती नाही मिळाली तर मी जिवंत राहणार नाही.' अमृताने पुढे म्हटले, "मी त्याला खूप समजावले की आशी खूप लहान आहे. त्यावर तो म्हणाला, 'काही हरकत नाही, आत्ता साखरपुडा करा. लग्न 5 वर्षांनी करा. तोपर्यंत मीही माझ्या आयुष्यात स्थिर होईल. म्हणून मी हा प्रस्ताव घेऊन तुझ्याकडे आले आहे. यात वाईट काय आहे? सचिन तुला लहानपणापासून माहीत आहे. दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. जर आशी माझी सून झाली तर मला खूप आनंद होईल.' पण संध्या यांचा चेहरा कठोर झाला. खरा प्रश्न आशीचे कमी वय हा नव्हताच. खरा प्रश्न हा होता की संध्या यांना अमृताच्या घरात आपली मुलगी देणं मान्यच नव्हते. त्या कधीच नव्हत्या इच्छित की त्यांची मुलगी, जी गरिबीत वाढली आहे, ती पुन्हा गरीब घरातच जावी. अमृताचे कुटुंबही त्यांच्यासारखेच मध्यमवर्गीय होते. अमृताचा नवरा किराणा दुकान चालवत होता आणि सचिनही त्याच दुकानावर बसून वडिलांना मदत करत होता. हे वेगळं होते की तो कॉलेजमध्येही शिकत होता, पण कॉलेजहून परत आल्यावर दुकानच सांभाळत होता. संध्या यांना सचिनचे भविष्य स्पष्ट दिसत होते. त्यांना खात्री होती की सचिन पुढे जाऊन फक्त हेच दुकान चालवेल. अमृताच्या बोलण्यात तिच्या सचिनसाठीचे प्रेम आणि आशीसाठीच्या भावना दिसत होत्या, पण संध्या यांचे मन त्या नात्याला स्वीकारण्यास तयार नव्हते. संध्या यांनी आपल्या आशीसाठी मोठी स्वप्न पाहिली होती. जरी त्या स्वतः साधारण कुटुंबातून होत्या, तरी त्यांना नेहमी वाटत होते की त्यांच्या मुलीचे आयुष्य त्यांच्यापेक्षा चांगलं असावं. तरीही एखाद्या गरीब घरातील आईला इतकी मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार नसावा. पण संध्या यांना पूर्ण विश्वास होता की आशीचे नशीब नक्कीच उजळेल. शेवटी आशीचं सौंदर्य असे होते की पाहणारा तिच्याकडे आकर्षित व्हायचाच. फक्त 14 वर्षाच्या वयातच तिचे रंगत अधिकच खुलली होती. तिचा गोरा गुलाबी रंग असा वाटायचा जणू दुधात केशर मिसळले आहे. मोठ्या चमकदार सुरमई डोळ्यांमधल्या नाकडोळ्यांच्या आकर्षणाने प्रत्येक जण तिचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नव्हता. संध्या यांनी आपल्या मुलीकडे पाहून नेहमीच विचार केला होता की तिच्या सौंदर्याच्या जोरावर ती एखाद्या श्रीमंत आणि रईस घरात तिचे लग्न करेल. त्यांची मुलगी राज करेल. आरामशीर आणि ऐशोआरामाने भरलेले आयुष्य जाईल. पण जेव्हा अमृता, जिने सचिनसाठी आशेचा प्रस्ताव दिला, तेव्हा संध्या यांना निराशा झाली. त्यांनी निराशाने सुस्कारा टाकून म्हणाले, "मला माफ कर अमृता. मी माझ्या आशीचे हात तुझ्या सचिनच्या हातात देऊ शकत नाही. मी माझ्या मुलीला आयुष्यभर गरिबीत रोटी मिळवण्यासाठी संघर्ष करताना पाहू शकत नाही. तुझा सचिन काय करू शकतो? तो त्याच दुकानाचे काम करेल, जसं तुझा नवरा करत आला आहे, आणि पैसा गोळा करत राहील. मी नाही इच्छित की माझ्या मुलीचे आयुष्य ही रडत, धडपडत आणि पै पै पैशासाठी साठवत जावे." अमृताने खूप प्रयत्न केला की संध्या यांच्या भावना समजून घ्याव्यात, पण सध्या त्यांचे मन मऊ पडलं नाही. शेवटी अमृताला निराश होऊन परत जावं लागले. जेव्हा सचिनला ही गोष्ट कळली तेव्हा त्याचे मन पूर्णपणे तुटून गेलं. तो अक्षरशः वेडापिसा झाला. त्याने आपल्या आईला सांगितलं, "जर आशी नाही तर दुसरी कोणीच नाही." सचिनने संध्या यांना मनवण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले, पण संध्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. सचिनचे हे पहिले प्रेम होते आणि त्यातच त्याला इतका मोठा धक्का बसला की त्याने कुणालाही न सांगता घर सोडून दिले. मुलगा घर सोडल्यानंतर अमृताचा जीव कासावीस झाला.
त्याचे हृदय पूर्णपणे तुटले होते. त्या रडत म्हणत होत्या की त्यांच्या या परिस्थितीसाठी फक्त संध्या जबाबदार आहे. 1 वर्ष निघून गेला होता. आशी आता 16 वर्षाची झाली होती आणि 10वीच्या वर्गात शिकत होती. त्या दिवशी जेव्हा ती शाळेतून घरी आली तेव्हा तिने पाहिले की तिची आई चारपाईवर रंगीबेरंगी कपडे पसरवून बसली होती. आशीने उत्सुकतेने विचारलं, "काय झालं आई? तुम्ही कुठे जाणार आहात का?" संध्या हसत म्हणाल्या, "मी एकटी नाही जाणार आहे ग. तूही माझ्यासोबत येणार आहेस." "पण कुठे?" आशीने विचारलं. संध्या कपडे गोळा करत म्हणाल्या, "आज शिवानीजीच्या मुलाचे लग्न आहे. मला वाटतं की तूही माझ्यासोबत यावंस. तिथे मोठमोठे श्रीमंत लोक येतील. काय माहीत तुझेही नशीब तिथेच उजळेल." त्यांनी प्रेमाने आपल्या सुंदर मुलीकडे पाहिले आणि पण आशीचं मन खट्टू झाले. तिला अजिबात आवडत नव्हते की तिची आई तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची आणि सगळ्यांसमोर दाखवायची. तिने संकोचाने म्हटलं, "मला जायचे नाही आई. शिवाय माझी परीक्षा जवळ येत आहे. मला अभ्यास करायचा आहे." संध्या चिडून म्हणाल्या, "खड्ड्यात गेल्या तुझ्या परीक्षा. जर तू एका श्रीमंत घराची सून झालीस तर वाचायची लिहायची गरजच काय आहे? जास्त नखरे करू नकोस आणि हां, गुलाबी सूट घालून तयार हो." आशीला शेवटी त्यांच्या बोलण्याला मान द्यावा लागला. तिने मन मारून गुलाबी सूट उचलला आणि तयार होण्यासाठी गेली. पण तिला माहीत नव्हते की हा लग्न समारंभ तिच्या आयुष्याचा सर्वात भीषण आणि भयानक वळण सिद्ध होईल. त्या एका रात्रीने तिचं आयुष्य कायमचेच बदलून जाणार होते. आशीला कल्पनाही नव्हती की हे लग्न तिच्या आयुष्यावर कसा परिणाम करणार आहे. जर तिला आधीच माहीत असतं तर कदाचित ती मरण पत्करले असते. पण त्या लग्नाला कधीच पाऊल टाकले नसते. तयार होऊन जेव्हा ती आरशासमोर उभी राहिली तेव्हा स्वतःकडे नजर हटवणे कठीण झाले होते तिला. तिने कोणताही मेकअप केलेला नव्हता. फक्त तिच्या सुरमई डोळ्यात काजळ टाकले होते, ज्यामुळे तिचे डोळे आणखीनच गहिरे आणि आकर्षक दिसत होते. आशीच्या मनात अचानक शिवानीजींचा मुलगा राजवीर सिंघानिया यांचा चेहरा तरळला. ती हलकसं हसत विचार करू लागली, किती सुंदर आणि देखणा तरुण आहे. तिच्या नव्या जुन्या तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या विचारांनी तिला घेरले. ती हळूच हसत म्हणाली, "ती मुलगी किती नशीबवान असेल जिच्याशी राजवीर सारखा मुलगा जोडला जाणार आहे." तिने स्वतःला सावरले आणि विचारमधून बाहेर आले. तेवढ्यात तिची आई खोलीत आली आणि म्हणाली, "अगं आशी, अजून तयार नाहीस का झाली? आपल्याला लवकर पोचावे लागेल. शिवानीजी नाराज होतील आणि तुला माहीत आहे ना त्या माझ्यावर किती विश्वास ठेवतात." शिवानीला माहीत होते की तिची आई बरोबर बोलत होती. शिवानी आंटी खरंच तिच्या आईला खूप महत्त्व द्यायच्या. पण आशीला हेही माहीत होते की तिच्या आईला एवढी घाई का आहे. त्या इच्छित होत्या की त्यांची मुलगी श्रीमंत लोकांच्या मधोमध चमकावी आणि कदाचित असा एखादा राजकुमार सापडेल जो त्यांच्या गरिबीचा अंत करेल. प्रत्येक फंक्शनला आशीला सजवून घेऊन जाणे त्यांच्या सवयीचं झालं होतं. जेव्हा त्या लग्न मंडपात पोहोचल्या तेव्हा सगळ्यांच्या नजरा आशीकडे लागल्या. तिच्या निरागसपणाने आणि सौंदर्याने सगळ्यांना आकर्षित केलं होतं. पण आशीला हे सगळं आवडत नव्हतं. तिला असं वाटत होतं की सगळे तिच्याकडे टक लावून बघत आहेत. तिला ते वातावरण खूप विचित्र वाटत होतं. तिच्या 6व्या इंद्रियाने तिला सतत काहीतरी चुकीचे होणार असल्याचा इशारा दिला. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. लग्नाच्या त्या गडबडीत तिला तिच्या वयाच्या काही मुली दिसल्या. त्या मुलींची आधीच तिची थोडीफार ओळख होती. आशी त्यांच्याकडे गेली. त्या मुली ज्या तिच्यापेक्षा थोड्या मोठ्या होत्या. लग्न आणि सुहागरात यावर चर्चा करत होत्या. त्यापैकी एक मुलगी म्हणाली, "राजवीर सिंघानियाची व्यक्तिमत्व तर कमाल आहे. त्याचा देखणा डौल बघूनच माझे हृदय धडधडते. त्याची नाजूक वधू लग्नाच्या रात्री काय करू शकेल विचार करूनच मन गोंधळून जाते." दुसरी मुलगी हसत म्हणाली, "अगं काहीही होत नाही. या रात्रीसाठी जितके मुलं उतावळे असतात ना तितक्याच मुलीही असतात. सगळं काही अगदी सहज होतं." आशीने या गोष्टी ऐकल्या आणि तिचे मन खूप घाबरून गेले. ती या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे अनभिज्ञ होती. तिच्या निरागसतेला या बोलण्यांनी हलवून टाकलं. तिने लाजून स्वतःला मागे घेतले आणि शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिने आपल्या आईला इथे तिथे पाहिले पण त्या कुठेही दिसल्या नाहीत. आशीने घाबरण्याची भावना वाढतच चालली होती. ती इच्छित होती की कोणीतरी तिला तिथून बाहेर घेऊन जावं. पण तिच्या आईचे स्वप्न काहीतरी वेगळं होतं. त्या इच्छित होत्या की त्यांच्या मुलीचं नशीब उजळावे आणि गरिबीतून कायमची मुक्ती मिळावी. पण आशीच्या निरागस मनाला हे सगळं खूप जड जात होते.
तिला अजिबात कल्पना नव्हती की या सुंदर दिसणाऱ्या लग्नाच्या वातावरणामुळे तिचे आयुष्य कायमच बदलून जाईल. आशी नेहमी गोंधळ आणि गर्दीपासून दूर राहणारी मुलगी होती. ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली होती. तेवढ्यातच कोणीतरी ओरडून म्हणाले, "वरात आली, वरात आली." संपूर्ण हॉल उभा राहिला आणि लोक उत्सुकतेने बाहेर धावू लागले. आशीनेही न कळत त्या दिशेने पाहिलं जिथून राजवीर सिंघानिया येत होता. त्यांच्या दिमागदार व्यक्तिमत्वाने आणि राजेशाही अंदाजाने तो खरंच एखाद्या रियासतचा राजकुमार सारखा दिसत होता. सगळे त्याचं कौतुक करत होते. राजवीर स्टेजवर बसला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अजब अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्याची वधू नीलम कुठेच दिसत नव्हती. हळूहळू लोक कुजबुजू लागले. तेवढ्यातच कोणीतरी आशीच्या कानात म्हटलं, "वधू पक्षाने साध्या गोष्टीवरून लग्नाला नकार दिला आहे." हे ऐकताच आशीचे मन सुन्न झाले. तिचे लक्ष राजवीरकडे गेले, जो संतापाने आपली पगडी काढून फेकून देत होता. त्याची आई आणि नातेवाईक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान आशीने पाहिले की तिची आई स्टेजवर जाऊन काहीतरी बोलत होती. ती घाबरून आणि गोंधळून त्यांच्याकडे पाहत राहिली. काही वेळानंतर राजवीरच्या आईने आशीच्या आईचा हात धरला आणि तिला मिठी मारली. हे सगळं पाहून आशी चकित झाली. थोड्या वेळाने तिची आई तिच्या जवळ आली आणि तिचा हात धरून तिला राजवीरच्या आईकडे घेऊन गेली. आशीने हळूच विचारलं, "आई, तुम्ही मला कुठे घेऊन जाताय?" तिच्या आवाजाने भीती स्पष्ट जाणवत होती. तिच्या आईने गंभीरतेने सांगितलं, "बेटा, सिंघानिया कुटुंबावर खूप मोठी संकटे आली आहेत. त्यांच्या संपूर्ण घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी ठरवलंय की यावेळी तुझे लग्न राजवीर सोबत करून टाकावं. त्याची इज्जत वाचेल आणि आपले स्वप्न पूर्ण होईल. संपूर्ण आयुष्य तू सिंघानिया कुटुंबाची सून म्हणून राज करू शकशील." हे ऐकताच आशीचे मन जणू थांबून गेले. "आई, तुम्ही काय बोलताय? मला तर लग्नाचे नाव ऐकूनच भीती वाटते." ती म्हणाली, "मी कसं काय लग्न करू शकेन? आई, मला सोडा. मला खूप भीती वाटते. आपण घरी परत जाऊया." तिने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आईने तिला शांत राहायला सांगितले. "बेटा आशी, संधी पुन्हा पुन्हा येत नाही. राजवीरसारखा मुलगा तुला पुन्हा कधीही मिळणार नाही. तू सुंदर आहेस, समजूतदार आहेस, म्हणूनच शिवानीजी या लग्नाला तयार झालेले आहेत. राजवीरसाठी मुलींची कमी नाही. जर मी तुझे लग्न राजवीर सोबत केले नाही तर शिवानीजीला लगेच 10 नवीन स्थळं मिळतील. तुझ्या जागी सुंदर मुली, दुसऱ्या मुली मिळतील तिला, आणि आपण फक्त पश्चाताप करू. चुपचाप मान्य कर. याला आपल्या नशिबाचा खेळ समज." असं तिच्या आईने तिला समजवायला सुरुवात केली. आशीला काहीच समजत नव्हते. ती आतून पूर्णपणे कोसळली होती. तिला माहीत होते की तिची आई नेहमी तिच्या चांगल्या नशिबाचे स्वप्न बघायची, पण हे स्वप्न तिला खूप जड वाटत होते. पण हे सगळं इतकं अचानक घडले की ती बेजार झाली होती. ती शांतपणे आपल्या आईसोबत चालत होती. तिला या नात्याचे काहीच कळत नव्हते. लग्न म्हणजे काय? लग्नानंतर नवरा बायकोचे एकमेकांवर काय हक्क असतात याची तिला कल्पनाही नव्हती. काही वेळाने तिला एका खोलीत नेले गेले. तिथे तिला नववधूसारखं सजवले गेले आणि घुंगट घातला गेला. लोक अजूनही याबाबत अनभिज्ञ होते की नववधू बदलली गेली आहे. शांतपणे सर्व विधी पूर्ण केल्या गेल्या. जेव्हा राजवीरने सिंदूर भरताना संतापाने आशीकडे पाहिले, तेव्हा त्याच्या डोळ्यातून स्पष्ट नफरत झळकत होती. आशीचे मन जणू खोल दरीत कोसळले होते. तिला कधीच कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यात असं वळण येईल. तिचे स्वप्न, शिक्षण पूर्ण करण्याची, स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याची, सगळं धूसर झाले होते. लग्नानंतर राजवीरची आई तिला प्रेमाने हात फिरवत म्हणाली, "चल बाळा, आता आपल्या घरी जाऊया." आशीने घाबरून विचारलं, "आई कुठे आहे?" राजवीरच्या आईनं हसत सांगितलं, "ती इथेच आहे, पण आता तू आमची सून आहेस आणि मला तुझ्या आईसारखे मान. मी राजवीरची आई आहे, म्हणजेच तुझीही आई आहे ना. चल बाळा, गाडी आली आहे." आशीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं जणू ती एखाद्या बाहुलीसारखी या खेळाचा भाग झाली आहे. तिच्या आईने दाखवलेली सगळी स्वप्न आता केवळ धुरकट झाली होती. ती शांतपणे सगळं सहन करत होती, पण तिच्या निरागस मनातल्या आतून एकच प्रश्न ओरडत होता, "माझ्या आयुष्याचा शेवट हाच आहे का?" ती शांत बसलेली असताना राजवीरच्या आईने तिला पुन्हा शांत करत म्हटलं, "बाळा, आता तू राजवीरची पत्नी आहेस. आपल्याला सिंघानिया हाऊसला जायचे आहे. तिथून तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होईल. चल, शाब्बास, लवकर उठ." गाडी पण आलेली आहे. आशीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. तिने कापऱ्या आवाजात म्हटलं, "पण मला आईकडे जायचे आहे. त्यांना बोलवून द्या ना, प्लीज." तिच्या डोळ्यातून अजूनही आशीची किरणे होती. राजवीरच्या आईने हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला, "बाळा, मी सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे. मी राजवीरची आई आहे, म्हणजे आता तुझीही आई आहे. चल, माझे ऐक ना." आशी काही बोलणार नाही. इतक्यातच राजवीरच्या आईने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला जवळ बोलावले. राजवीर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता, पण त्याची बोलणी आशीच्या कानावर चटके देत होती. "अरे राजवीर, इतकी घाई कशाला?"
अजून पूर्ण रात्र बाकी आहे. एक मित्र हसत म्हणाला. दुसऱ्याने ही चेष्टा केली. तू म्हणाला होतास तुझे लग्न हटके होईल, पण इथे सगळं अगदी सरळ साधे सोपे वाटत आहे. ना मजा ना रोमॅन्स. आशीला त्यांची बोलणी आणि विचित्र नजर चीड आणत होत्या. तिला मान खाली घालून स्वतःला सिमटून घेतले. तेवढ्यातच राजवीरने पुढे जाऊन तिच्या खांद्याला धरले आणि तिला जवळ ओढून तिच्या गालांवर ओठ टेकवले. हे पाहून सगळे मित्र जोरजोरात ओरडू लागले. आशी लाजेने जमिनीत गडप व्हावी असे वाटत होते. आजपर्यंत तिला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नव्हता आणि सर्वांसमोर राजवीरचं असं वागणं तिला खूप लाजिरवाणे वाटले. त्याच वेळी त्याचा एक मित्र हसत म्हणाला, अरे, वहिनींचे तर अजून वाईट हाल झालेले आहेत लाजेमुळे. रात्री यांचे काय होणार रे राजवीर? आजची रात्र तर तुला फार मेहनत करावी लागेल. हे ऐकून सगळे जोरजोरात हसू लागले आणि आशी न बोलता जणू दगडासारखी उभी राहिली. तिला हे सगळं असहज आणि अपमानकारक वाटत होते. आजपर्यंत कधीही तिला कोणत्याही माणसाने स्पर्श केला नव्हता आणि आज सगळ्यांसमोर अशी लाज वाटल्यामुळे तिला खूप अपमानित वाटत होते. तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. राजवीरची आई परिस्थिती हाताळत आशीचा हात पकडून तिला गाडीत बसवायला मदत केली. काही वेळाने राजवीरही गाडीत बसला. गाडीत गप्प होते. वातावरण तणावपूर्ण होते. आशीने घाबरत विचारले, आपण मला कुठे नेणार आहात? राजवीरने रागात उत्तर दिले, तुझा काय अर्थ आहे? तुझे लग्न माझ्याशी झाले आणि लग्नानंतर नवरा बायको एकाच घरात राहतात. तुझ्या आईने तुला हे साधेही सांगितलेले नाही का? आशीने चूप राहणे योग्य समजले, पण तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. काही वेळाने गाडी एक मोठ्या बंगल्यासमोर थांबली. राजवीरने गाडीचा दरवाजा उघडला आणि बाहेर गेला, पण आशी गाडीतच बसून राहिली. आता बाहेरही येत नाहीस का? मला तुला गाडीतून उतरवून आत घेऊन जावे लागेल का? राजवीरच्या शब्दातून त्याचा राग स्पष्ट दिसत होता. आशी घाबरत गाडीमधून बाहेर आली. सगळ्या गाड्या मागून येत होत्या, पण राजवीरची गाडी सिंगानिया हाऊसला आधीच पोहोचली होती. तिथून त्याने तिचा हात पकडून तिला खोलीत घेऊन आणि आशी थरथरत होती. कधीपर्यंत अशा नाटकांमध्ये वेळ घालवणार आहेस? 16 वर्षाचे वय काही कमी नसते आणि तुझ्या आईने आपल्या इच्छेने माझ्याशी तुझे लग्न केले आहे. मी तुला जबरदस्तीने घेऊन आलो नाही. असं म्हणत त्याने आपली पगडी उचलून फेकली आणि दुसऱ्या क्षणी त्याने आपल्या ताकदीने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. ती वेदनेने आकांत करत होती. तुझी आई तर माझ्या बंगले आणि कोठींच्या मागे पागल होऊन गेली आणि नंतर तुझ्या आईने एकदम माझ्या पायावर शरण येऊन मला तुला घेऊन जावं असं सांगितलं. मी काहीही करू शकत नव्हतो, म्हणून मला हे लग्न करावं लागलं. त्याने रागात खोलीतलं सगळं सामान उद्ध्वस्त केले. आशी मात्र घाबरून मागे सरकत होती आणि तिच्या तोंडातून ओरडण्याचा आधीच ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने तिच्या तोंडावर हात ठेवून आपली ओरड दाबली. मला चांगलंच माहीत आहे. तुमच्या मुलींचे नाटकं बंद करा आणि खोलीत ये. तुझे वय कमी असलं तरी मला माहीत आहे, गुणांमध्ये तू भरपूर आहेस. मी लंडनमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी महिलांमध्ये राहिलो आहे. मला माहीत आहे तुझ्यासारख्या सर्व मुली एकसारख्याच असतात. तुम्ही फक्त संधी शोधत असतात आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा स्वतःच मर्दासमोर स्वतःला मांडून देतात. जास्त निरागस होण्याचा प्रयत्न करू नकोस. असं म्हणत राजवीरने लाल डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. तुम्ही जे समजवता तसं मी तसं नाही. आशीला राजवीरच्या तोंडून हे शब्द ऐकून ओरडले नाही, म्हणून तिने हळूच उत्तर दिले, बस बस, माझ्यासमोर जास्त सफाई देऊ नकोस. आणि हो, अलमारीमधून नाईट सूट घेऊन घाल. माझे डोकं खूप दुखतंय. मी तुझे रडणे सहन करू शकत नाही. हे म्हणत राजवीर कपडे घेऊन बाथरूममध्ये गेला. आशी सोफ्यावर बसली होती आणि रडत होती. काही वेळाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आशी उठून उभी राहिली. राजवीर काहीच वेळाने झोपला होता आणि त्याच्या हलक्या खराट्यांनी खोली गुंजली. आशीने अलमारीतून नाईट सूट घेतला आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन पुन्हा सोफ्यावर बसली. ती राजवीरला झोपलेल्या अवस्थेत पाहत होती. तिच्या मनात इतके समाधान होते की राजवीर आता तिच्याजवळ येणार नाही, कारण तो खूपच खोल झोपलेला होता. ती एक खोल श्वास घेत सोफ्यावर बसली आणि झोपी गेली. पुढच्या सकाळी नाश्त्याच्या टेबलावर राजवीरचे वर्तन खूपच सामान्य होते. जणू रात्री काहीच घडलेले नाही. त्याची आईही खूप खुश दिसत होती आणि आशीबरोबर तिचे वर्तन प्रेमळ आणि सहज होते. थोड्या वेळाने शिवानीजींनी एक लिफाफा राजवीरकडे दिला. यात काय आहे आई? राजवीरने लिफाफा उघडण्यापूर्वी विचारले. अरे, आत्ताच तुझे नवीन लग्न झाले. हे तुझ्या हनीमून ट्रिपच्या तिकीट्स आहेत. आशीला घेऊन स्वित्झर्लंड जाऊन या. ती लग्नाच्या घाईत थोडी घाबरलेली आहे. तिचा मूड ताजा होईल. शिवानीजींनी हसत सांगितले.
राजवीरने चेहरा मोडला, पण शिवानीजींनी इशाऱ्याने त्याला काही सांगितले जे आशीला समजलंच नाही. नंतर राजवीर हसत म्हणाला, ठीक आहे आई, स्वित्झर्लंडही जाऊ, पण आता मुंबईला नेण्याची इच्छा आहे. तिथे माझी एक व्यावसायिक मीटिंग आहे. तिथेही व्यवसाय होईल आणि आमचा हनीमूनही. हे ऐकून शिवानीजींच्या चेहऱ्यावर एक शांत आणि आरामदायक हसू दिसले. तर राजवीरने आशीकडे एक प्रेमळ नजर टाकली. आशीने ते पाहिले आणि तिच्या अंतर्मनात एक गोंधळ सुरू झाला. रात्री इतक्या कठोर वागणाऱ्या राजवीरने अचानक इतकी माया दाखवली. तिचे हृदय जोरजोरात धडकू लागले, पण ती शांतपणे नाश्ता करत होती. नाश्त्यानंतर शिवानीजींनी आशीला कक्षात जाऊन पॅकिंग करण्यासाठी सांगितले आणि एक नोकरानी तिच्या मदतीसाठी पाठवली. पॅकिंग लवकरच पूर्ण झाली, पण आशी राजवीर सारख्या व्यक्तीसोबत इतक्या दूर जाण्यास तयार नव्हती. तिने आईला भेटायचे असल्याचे सांगितले. मी माझ्या आईला भेटू इच्छिते. कृपया मला त्यांच्याशी एकदा तरी भेटू द्यात. शिवानीजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, बाळा, तुझ्या आईला भेटा. इतक्या लवकर काय आहे? सध्या तुझ्या पतीसोबत तुमच्या लग्नाच्या या सोन्याच्या दिवसांचा आनंद घे. हे दिवस खूप खास असतात आणि नववधूंना नेहमीच आठवणीत राहतात. राजवीरने आशीचा हात पकडला आणि तिला गाडीत बसवले. आशीने डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि चुपचाप गाडीत बसली. सर्वप्रथम ते विमानतळावर पोहोचले आणि मग फ्लाईटमध्ये चढले. आशीची भीती काही प्रमाणात निघाली, कारण राजवीरने तिच्या हातात आपला हात घेतला होता. त्याने तिला हळूच सांगितले, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. हे ऐकून आशीला थोडी हिंमत मिळाली. मुंबईत पोहोचल्यावर राजवीरने एक शानदार हॉटेल बुक केले होते. हॉटेलचा रूम इतका मोठा आणि सुंदर होता की आशीच्या डोळ्यात आश्चर्याने लाज वाटली. रूमच्या खिडकीतून शहराचा अप्रतिम दृश्य दिसत होता. लंच नंतर राजवीरने सांगितले, आशी लवकर तयार हो, मी तुला शॉपिंगला घेऊन जाईल. आशीने हलक्या आवाजाने सांगितले, शॉपिंगची काय गरज आहे? माझ्याकडे आधीच खूप कपडे आहेत. अरे नाही, जे कपडे तू आणले आहेस ते नाही. मी तुला माझ्या पसंतीचे कपडे घेऊन देणार आहे. राजवीरने हसत सांगितले. आशी काही नाईलाजाने तयार झाली आणि शॉपिंगलाही गेली. राजवीरने तिच्यासाठी अनेक कपडे आणि वस्तू खरेदी केल्या. आशीला हे कशासाठी करतोय ते समजत नव्हते, पण तिला काही प्रमाणात सुखद आश्चर्य वाटत होते की आता राजवीर पहिल्यासारखा रागीट राहिलेला नाही. शॉपिंग नंतर दोघेही थकल्यामुळे आशीला जेवणाची इच्छा नव्हती, पण राजवीरने सांगितले, रिकाम्या पोटी झोपायला देणार नाही तुला मी. त्याने इंटरकॉमवर ज्यूस ऑर्डर केला. राजवीरची ही बदललेली वागणूक आशीसाठी आश्चर्यकारक होती. तरीही ती अजूनही सावध आणि थोडी घाबरलेली होती. पण कुठेतरी तिला असं वाटायला लागले होते की कदाचित तिचे नवीनच आयुष्य ठीक होईल. राजवीरच्या सांगण्यावर आशीने ज्यूसचा ग्लास उचलला, पण तिचे मन काहीच नव्हते. तिने एक प्रकारे ज्यूस पिऊन घेतला, पण थोड्या वेळाने तिला असं वाटलं की तिचं डोकं भारी होऊ लागले आहे. डोळे बंद होण्याच्या स्थितीत होते आणि तिला असं वाटले की कदाचित हे थकण्याचे परिणाम आहेत. ती हळूच म्हणाली, राजवीर, मला खूप झोप येत आहे, मी झोपायला हवं. राजवीरने तिला खूपच सौम्यतेने बेडपर्यंत नेऊन चादर ओढली आणि म्हणाला, झोपा, आराम करा. थोड्याच वेळात आशी खोल झोपेत गेली. सकाळी जेव्हा तिच्या डोळ्यांची खिडकी उघडली तेव्हा तिला काहीतरी विचित्र वाटले. संपूर्ण शरीरात वेदना होत्या. तिला जाणवले की तिचे बोट तिच्या ओठांवर आपोआप गेले, जिथे तिला हलक्या वेदना होत होत्या. तिने ओठांना हात लावला तर तिथे जखमांचा ठसा होता, जणू त्यांना निर्दयीपणे चिरडलं गेलं होतं. तिच्या मनात उठलेले प्रश्न तिला धक्कादायक वाटले. ती हळूच आपल्या बाजूला झोपलेल्या राजवीरकडे पाहू लागली. तो एक सशक्त आणि ताकदवान तरुण पुरुष होता आणि आशी खूपच नाजूक आणि कमी वयाची होती. तिने विचारले, रात्री राजवीरने माझ्याशी झोपेतच असं काही केलं का? तिच्या हाती घामांची थेंब येऊ लागली. तिला लग्न आणि पती-पत्नीच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. प्रेम आणि रोमॅन्स इतका वेदनादायक होऊ शकतो का? तिला नात्यांबद्दल काहीच माहीत नव्हतं. तिला समजत नव्हते. स्वतःला सावरत ती बाथरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. तिकडे राजवीर नेहमीप्रमाणे चांगल्या मूडमध्ये होता. तो तिला समुद्र किनाऱ्यावर फिरायला घेऊन गेला, आईस्क्रीम खायला दिली आणि दिवसभर तिला प्रेमाच्या गोष्टी करत राहिला. आशीला थोडं आरामदायक वाटायला लागले आणि तिला तिचा वेदना विसरून जाऊन त्याच्याबरोबर वेळ घालवायला प्रयत्न करू लागली. 8 दिवसांनी ते मुंबईतून परत आले, पण या 8 दिवसात आशीने काहीतरी विचित्र जाणवले. प्रत्येक रात्री तिला गाढ झोप लागायची आणि सकाळी उठल्यावर तिचे शरीर पूर्णपणे दुखत असायचे. राजवीर तिला वेदनाशामक गोळ्या देऊन दिलासा देत होता. घर परत आल्यावर आशीला थोडी विश्रांती मिळाली. आता सगळं थोडं सामान्य वाटू लागले. तिच्या सासू शिवानीजी तिला खूप काळजी घेत होत्या. पण एक दिवस जेव्हा राजवीरने सांगितले की तो तिला दुबईला घेऊन जाऊ इच्छितो, आशीला नकार द्यायचा होता, पण ती त्याला थांबवू शकली नाही. दुबईत 1 महिना घालवलाय. या दरम्यान राजवीरचा बदललेला वागणं आशीला आश्चर्यचकित करत होतं.
तो तिला महागडी वस्त्रे खरेदी करत होता, शानदार रेस्टॉरंटमध्ये जेवायला घ्यायचा आणि तिचा पूर्ण मेकओव्हर करून देत होता. फेशियल, हेअर कट आणि केसांना रंग लावल्यावर आशीला तिचे प्रतिबिंब आरशात पाहताना ती स्वतःला ओळखू शकत नव्हती. पण प्रत्येक रात्री रात्री 9 वाजल्यानंतर राजवीर तिला हॉटेल परत नेई, तिला फॅन्सी शॉर्ट ड्रेस घालायला सांगत. आशीला हे सगळं विचित्र वाटत होते, पण राजवीरच्या सांगण्यावरून ती शांतपणे त्याची अट मान्य करत असे. लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते. राजवीर कधीही तिच्या जवळ येत नव्हता किंवा तिच्या हृदयाची धडधड वाढणारी काहीही गोष्ट करत नव्हता. आशीने मान्य केले की कदाचित पती पत्नीचे नाते एवढेच असते. तिने परिस्थितीला स्वीकारलं. घरी परतल्यावर आशीला थोडा आराम मिळाला. राजवीर आता तिला जास्त सौम्यपणे बोलत होता आणि खर्चासाठी पैसे पण देत होता. पण आशीने स्वतःला आतून कमजोर अनुभवायला सुरुवात केली. तिने आरशात स्वतःला पाहिले आणि असं वाटलं की ती तिच्या वयापेक्षा खूप मोठी दिसत आहे. तिचा निरागसपणा हरवला होता. एक दिवस जेव्हा तिचे वर्तन अधिकच खराब झाले आणि वारंवार चक्कर येऊ लागला, आशीची तब्येत अचानक खराब झाली आणि ती बेशुद्ध झाली. हे ऐकून राजवीर घाबरला आणि तात्काळ घरी आला. डॉक्टरला बोलवले गेले आणि जेव्हा डॉक्टरने त्यांना बातमी दिली की तेव्हा राजवीर आणि त्याची आई आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी सांगितले की आशी गर्भवती आहे. हे ऐकून जरी ही आनंदाची बातमी असावी तरी राजवीर आणि त्यांची आई घाबरले होते. त्यांचं आश्चर्य या गोष्टीवर होता की लग्नाला फक्त 2-3 महिनेच झाले होते आणि इतक्या लवकर आशी गर्भवती कशी झाली. हे सामान्य असू शकते, पण त्यांच्यासाठी हे स्वीकारणं कठीण होतं. आशीला जेव्हा हे कळले तेव्हा ती आनंदाने भरून गेली. ती राजवीरकडे पाहून उत्साहाने म्हणाली, राजवीर, आपण मम्मी पप्पा होणार आहोत. तुम्हाला या आनंदाची बातमी आनंदित करत नाही का? पण तिचा आनंद एका क्षणात तुटला जेव्हा राजवीरचा चेहरा रागाने लाल झाला. तो म्हणाला, तुला लाज वाटली पाहिजे. मी तुला स्पर्शही केलेला नाही. तर हे मूल कुणाचे आहे? मी कसा आनंदित होऊ शकतो जेव्हा मला माहीत आहे की हा माझा मुलगा नाही. राजवीरची ही गोष्ट ऐकून आशीला असं वाटलं की तिचे हृदय तुटले आहे. तिला समजलेच नाही की राजवीर असं कसं बोलू शकतो. तिने रडत रडत आपल्या आईला फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली. जेव्हा तिची आई घरी आली तेव्हा तिने राजवीरला फटकारले आणि म्हणाली, माझी मुलगी पवित्र आहे. तिच्या चारित्र्यावर उगाच बोटं उचलणं आधी 100 वेळा विचार करायला पाहिजे. राजवीर तावातावाने उत्तर देत म्हणाला, मी म्हणालो ना, हा मुलगा माझा नाही. मला यात काहीच शंका नाही. तुम्हाला माझ्याशी भांडायचे असेल तर भांडू शकता, पण मी या मुलाला स्वीकारायला तयार नाही. मात्र त्यांच्यामुळे मला काही हरकत नाही. पण जर तो दुसऱ्याच्या मुलाचा असेल तर मी त्याला म्हणजेच माझे नाव कधीही देऊ शकत नाही. तुम्ही तर आनंदी व्हायला पाहिजे की मी तुमच्या मुलीला स्वीकारत आहे. आशीच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. तिने आशीकडे पाहिले आणि विचारले, बाळा, हे काय आहे? तुला काहीच आठवत नाही का? आशीने अश्रुपूरित नजरेने सांगितले, आई, मला काहीही आठवत नाही ग. मला फक्त एवढंच माहीत आहे की मी आई होणार आहे आणि मी कधीही माझ्या मुलाला संपवणार नाही. राजवीर रागाने आपल्या खोलीत गेला होता, जिथे त्याची आई आधीच होती. आशी त्याच्या मागोमाग त्या खोलीत गेली. ती त्याला समजावून सांगणार होती की कदाचित काहीतरी गडबड झाली असेल, पण तिचे पाय थांबले, कारण तिने आतून राजवीरच्या आवाजात ऐकले, आई, मी हिला मुलगी समजत होतो, पण ती तर मोठी चालाक निघाली. 2 महिन्यातच गर्भवती झाली. आता तुम्ही लवकर काहीतरी करा आणि माझी यापासून सुटका करा. माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधा, ज्यामुळे माझा व्यवसाय चालू राहील. हे ऐकून आशीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ती थोड्याच वेळात पडणार होती. त्या खोलीतून राजवीरच्या आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला, राजवीर, तू पागल झाला आहेस का? काय तू आपल्या क्लायंट्सला आशीच्या जवळ पाठवताना त्यांना सांगायला हवं होतंस की मुलगी गर्भवती होऊ नये, यासाठी तूच जबाबदार आहेस. मग ही इतकी मोठी चूक कशी झाली? आशीच्या आईला पूर्ण सत्य कळून चुकले होते. राजवीरने तिच्या मुलीला वेश्या बनवले होते. पैसे आणि कोठ्यांच्या लालचीतून त्याने तिच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तिने स्वतःला सावरले आणि दरवाजाला लागून आत गेले. राजवीरला समजले की त्याचे शब्द कोणीतरी ऐकले आहेत, त्यामुळे तो खोलीतून बाहेर आला. राजवीरच्या कॉलरला पकडत तिने रागाने सांगितले, तुम्ही माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय. मी पोलिसात तुमच्या विरुद्ध तक्रार करणार आहे. संध्याजी म्हणाल्या. राजवीरने त्याचा हात झटकत सांगितले, संध्याजी, हे लग्न तुमच्या मर्जीने झाले होते. मी काही तुम्हाला जबरदस्ती केली नाही आणि तरीही तुमची मुलगी माझ्यासाठी खूपच भाग्यशाली ठरली आहे. या 2 महिन्यात मी आशीकडून 50 लाख रुपये कमावले. तो गर्वाने सांगत होता. आशी आमच्यासाठी लॉटरी सारखी आहे. जर ती असंच माझ्या बिझनेसला मदत करत राहिली तर आमचे भविष्य बदलू शकेल. तुम्ही तिच्या कमाईतून काही पैसे ठेवू शकता. हे ऐकून संध्याजींचा राग चढला. त्यांनी तात्काळ राजवीरच्या गालावर जोरदार थापट मारली.
खबरदार, आता माझ्या मुलीचे नाव घ्याल तरी मी अंधी होऊन तुम्हाला तुमच्या लालसांमध्ये माझ्या फुलासारख्या मुलीला सोपवले. राजवीर हक्काबक्का उभा राहिला. तो काहीतरी म्हणू इच्छित होता, पण त्याच्या आईने त्याला शांत करून गप्प राहायला सांगितले. संध्याजीने आशीचा हात धरून तिला घरी आणले आणि लगेचच न्यायालयात जाऊन तिला घटस्फोट मिळवून दिला. राजवीरने कोणत्याही अडचणीशिवाय घटस्फोट मंजूर केला आणि आशी या धक्क्यामुळे पूर्णपणे तुटली होती. तिच्या मानसिक स्थितीवर इतका परिणाम झाला की तिची गर्भावस्था संपली. 2 महिन्याचा तो लहान जीव जो तिच्या पोटात होता आता नाहीसा झाला. आशीला हे कळलं की राजवीर तिला नशेचे औषध देऊन दुसऱ्या पुरुषांसमोर ठेवत होता आणि तिच्या शरीराचा फायदा घेत होता. तर ती आतून पूर्णपणे तुटली. तिला स्वतःचाच द्वेष होऊ लागला. तिने आपल्या आईशीच बोलणे बंद केले. एक दिवस संध्याजी आशीच्या जवळ जाऊन माफी मागायला गेल्या तेव्हा आशीच्या डोळ्यातून अश्रू थांबायला तयार नव्हते. तिने फक्त एवढंच सांगितले, आई, मला तुम्हाला काहीही विचारायचं नाही ना राजवीरला. पण मी फक्त देवाकडे विचारेल की तुम्ही मला इतका त्रास का दिला. मी फक्त 15 वर्षाची मुलगी होते जी तुम्ही आपल्या गरजा आणि लालसेमुळे आगीत ढकलले. तुम्ही आणि राजवीर माझ्या निष्कलंकतेला चोरले. मी त्याला कधीही माफ करणार नाही. संध्याजी रोज रडत होत्या. आपल्या मुलीची स्थिती पाहून अखेरीस आशीने आपल्या आईला माफ केले. तिने सांगितले, आई, मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या भल्यासाठीच विचार केला असेल, पण माझं नशीबच खराब होती. मी तुम्हाला माफ करते. दोन्ही आई आणि मुली एकमेकांना गळ्यात घालून जोरजोरात रडल्या. हे अश्रू होते जे त्यांच्या हृदयातील सगळ्या वेदना वाहून नेत होते. त्यानंतर संध्याजीने आशीला पुन्हा शिक्षण सुरू करण्यास सांगितले. आशीने तिच्या आईचे ऐकले. 5 वर्षांनंतर आशी एक चांगल्या नोकरीला लागली. ती हळूहळू आपल्या भूतकाळातील दुःखातून बाहेर येत होती. एक दिवस अचानक घराची घंटी वाजली. जेव्हा संध्याजीने दरवाजा उघडला तेव्हा समोर सचिन उभा होता. सचिन तोच होता जो कधी आशीवर प्रेम करत होता, पण नाकारल्यामुळे तो लंडनला निघून गेला होता. तो म्हणाला, आंटी, मला आशा आहे की यावेळी तुम्ही मला नाकारणार नाहीत. मी फक्त आशीच्या स्थितीवर दया दाखवायला नाही, तर मी आजही तिला त्याच प्रकारे प्रेम करतो जसा आधी करत होतो. मी आधी तिचा हात मागितला होता, पण तेव्हा मला नाकारण्यात आले. आता मी त्या लायक आहे की तिला चांगलं जीवन देऊ शकतो. मला आशा आहे की यावेळी तुम्ही मला निराश करणार नाही. हे ऐकून संध्याजींच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी देवाचे आभार मानले आणि स्वतःच्या चुकीच्या निर्णयासाठी माफी मागितली की त्यांनी आशीसाठी योग्य व्यक्ती निवडली नाही, पण सचिनच आशीच्या भविष्यात होत्या. संध्याजीने आशीला समजावले आणि जेव्हा सचिन आशीच्या जवळ गेला तेव्हा आशीने त्याला नाकारले नाही. दोघांचे लग्न शांततेत आणि साधेपणाने पार पडले. राजवीरची काळी छाया ही आशीच्या आयुष्यातून कायमची नष्ट झाली होती. सचिनने तिच्या जीवनात राजवीरची जागा घेतली. सचिनचे प्रेम खरे होते, जे आशीच्या प्रत्येक कमी आणि वेदनांना स्वीकारण्यासाठी तयार होते. त्याला माहीत होते की आशीने किती वेदना सहन केली आहे, पण त्याने वचन दिले की तो तिला कधीही एकटं सोडणार नाही. आशीच्या आयुष्यात अखेर सुखांनी प्रवेश केला. यावेळी ती त्या सुखांना स्वीकारण्यासाठी तयार होती. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.